आमचं हे ऑप्शन काही सुधारतच नाही आम्हाला. अर्ध काम इकडं ना अर्ध काम तिकडं. म्हणजे शाळा म्हणजे तुमच्यात कोणी शिकलेलंच नाही आतापर्यंत? नाही, आतापर्यंत कुणीच शिकलेलं नाही. तुमच्या इतके काही इथे लोक राहतात? नाही नाही, याच्या आधी सगळ्यात हायेस्ट शिक्षण कुणाचं आहे? आमच्या सुनाचं किती शिकलेत त्या? 7वी. 7वी शिकलेत, हायेस्ट शिक्षण. हो. तुम्ही काय शिकले की नाही? नाही, तुम्हाला वाचता येतं? काहीच नाही. आमच्या मालकाला फक्त अंगठा आहे बघा आमचा. होय, तुम्हाला पण तुम्ही सही म्हणणार वगैरे का नाही सही कर तरी सही येणार नाही आम्हाला, फक्त अंगठा. पैशाचा व्यवहार मग कसं समजतो? काही नाही. एक पोरगणी पोरगी शिकली, ती हुशार आहे पोरगी. ती काय करते? ती शाळेत आहे ना, ती कुठल्या शाळेत आहे? ती तिकडे ते दिलं तिकडे. म्हणजे लग्न झालं? लग्न झालं, शाळा शिकते. कितवीला आहे ती? 10वीला आहे. एवढ्या 7वीतच लग्न केलंय, म्हणजे आम्हाला कारखाना करावा लागतो. पण एवढ्या लवकर लग्न कसं काय केलं तुम्ही? आता आम्हाला कारखाना करावा लागतंय, कोणाच्या जीवावर लेकर साडा. आपण वय किती होतं? 7वी म्हणजे तिला लहान झाली की? लहान झाले पण आपल्या सासू सासर नाही तर वारलेली. अच्छा. आणि मग तो मुलगा तुमचा जावई किती वर्षाचा आहे? जावया आता मोठा, काय सांगू ते जावया आता. जावया मोठे आहेत ना. म्हणजे किती तरी? सगळं तुम्ही तोडलाय कधी? कधी तोडलाय? सकाळपासून की रात्री? 6 वाजता सकाळ. 6 वाजता आलाय. आणि दुपारी मग घरी गेले होते काय? नाही, नाही, जेवण वगैरे इकडेच? इथंच. टिफिन आणला होता? जे आम्ही केलं ते आमच्या मुलांनी नाही केलं पाहिजे. तुमच्या बोलण्यातून ते दिसतंय. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला अक्षय या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी तुमचा दोस्त आरजे अक्षय आणि आज एका नव्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. आज ना एका वेगळ्या टॉपिकवर मला बोलायला आवडणार आहे, कारण आज मी माझ्या गावात आलो होतो. संक्रांतीनिमित्त गावाला भेट दिली आणि गावात आल्यानंतर ना मला एक गोष्ट दिसली. आणि ॲक्च्युली ही गोष्ट आहे ना, ही मी माझ्या लहानपणापासून बघतोय. म्हणजे अगदी मी ज्यावेळी 4वी-5वीत होतो तेव्हापासून माझ्या गावामध्ये बरीच लोक जी आहेत, जी स्थलांतरित होऊन इथं येतात 6 महिन्यासाठी आणि 4-5 महिन्यासाठी येतात. आणि 4-5 महिने ते त्यांचं घरदार सोडून आमच्या या भागामध्ये येऊन ते काम करतात आणि त्यांचं जे काही दररोजचं जीवन आहे ते जगतात. आणि ते यासाठी येतात कारण इकडे त्यांना हा रोजगार मिळतो. त्यांच्या इकडे तसा रोजगार उपलब्ध नसतो, त्याच्यामुळं या भागात, महाराष्ट्राच्या या भागात येऊन त्यांना काम करावं लागतं. आणि इथं आल्यानंतर त्यांचं जे जीवन आहे ते खूप म्हणजे हालाकीचं जीवन आहे. म्हणजे मी लहानपणापासून या लोकांना पाहत आलो आहे आणि माझ्या मनामध्ये तेव्हापासून एक प्रश्न निर्माण व्हायचा की हे लोक आपलं घरदार सोडून इथं येतात कसं काय आणि इथं येऊन राहतात कसं काय. आणि इथं आल्यानंतर त्यांचं जीवन अजून खडतर असतं, कारण एकतर ते असं उघड्यावर राहतात आणि त्यांना घर वगैरे नसतं. छोटेसे टेंट टाकतात, माझ्या मागं तुम्हाला दिसत असेल. आणि त्या टेंटमध्ये त्यांची लहान मुलं देखील असतात. आणि विशेष गोष्ट म्हणजे हे ज्या दिवसांमध्ये इकडे येतात त्यावेळी इथं थंडी सुरू असते. म्हणजे दिवाळीनंतरचा जो सीझन असतो, नोव्हेंबर-डिसेंबर, त्या दिवसांमध्ये हे इकडे येतात. आणि इथं आल्यानंतर मग त्यावेळी थंडी खूप असते आणि बाहेर असंच राहतात. त्यांचं काम हे 24 तासाचं काम असतं, अशी काही शिफ्ट नसते, कारण कधीही त्यांना शेतामध्ये जावं लागतं. आता तुम्हाला थोडा अंदाज आला असेल की मी तुम्हाला कोणत्या लोकांबद्दल बोलतोय, म्हणजे समजलं असेल तुम्हाला. तर मी सांगतोय ऊसतोड कामगार, जे मराठवाड्यातले बीड, लातूर, उस्मानाबाद या भागातले जे काही ऊसतोड कामगार आहेत ते मोस्टली त्यांचं मराठवाडा रिजन सोडून ज्यावेळी ऊस निघतो महाराष्ट्रातला, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरेच असे पट्टे आहेत जो शुगर बेल्ट, तिकडे हे लोक स्थलांतरित होत असतात. तर त्याच लोकांचं जीवन ना खूप खडतर आहे. आणि त्याच लोकांच्या वस्तीवर, या तांड्यावर मी आता सध्या त्यांना भेट देणार आहे. आणि त्यांचं जीवन कसं आहे ना, थोडं मी जवळून अनुभवायचा प्रयत्न करणार आहे आणि तुमच्या समोर सुद्धा मांडणार आहे. तर चला मग अशाच एका वस्तीवर मी सध्या चाललो आहे. सो डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे की त्यांचं जीवन कसं आहे. लेट्स गो. तर सध्या ना मी यांच्या तांड्यावर आलेलो आहे. माझ्या घराच्या थोडं जवळपासच हा भाग आहे आणि तिथे एक मोकळी जागा होती, त्या ठिकाणी यांनी यांची ते वस्ती बसवली थोड्या काळासाठी. तर माझ्यासोबत ना एक काकू आहेत आणि काकूंना मी विचारणार आहे की त्यांचं जीवन कसं आहे. इकडे बसू शकतो का मी? बसा की. काय तुझं नाव काय? नाव सांग. तुझं नाव काय? संगीता. संगीता नाव आहे. बोलता येतं तुला की नाही बोलता येत? येते ना बोलता येते. घाबरली का तुम्हाला? तुझं नाव काय? काय काय? अरेच्या. अरेच्या कसलं नाव रे? किती वर्षाचे ते दोघे?
ही 2 वर्षाची आहे, ही तुमचे 4 नातू वर्षाची आहेत आहे. हो अच्छा. आणि यांचे बाबा वगैरे शेतात आहेत गेले ना, ऊस तोडायला गेलेत. ऊस तोडायला. तुमचं नाव काय काकू? सुमन. सुमन. आणि कुठल्या तुम्ही मूळच्या? आम्ही बीड जिल्ह्याचं, बीड म्हणजे जिल्ह्यात? नांदूरचं. नांदूर बीड म्हणजे जिल्ह्यापाशी नांदूर आहे. अच्छा. आणि तिकडे मग तुमची काय शेती वगैरे? शेती वगैरे आम्हाला काय नाही. हा. इथून जायचं, शेतातलं काम करायचं, आपलं खुरपून खायचं. अच्छा. आणि तिकडे काय पिकतं मग बीड मध्ये? पीक म्हणजे ज्वारी, सोयाबीन, बाजरी. बाजरी वगैरे पिकते. मग तिकडे पण तुम्ही दुसऱ्यांच्या शेतात कामाला जाता? दुसऱ्या शेतामध्ये कामाला जायचं. तिकडे तर पाऊस वगैरे पडत नाही, तुमचा काय मराठवाडा नाही, region काय पूर्ण ड्राय आहे. मग तिकडे पाऊस वगैरे नाही म्हणून तर आम्ही इकडे जगा येतो ना. अच्छा. उन्हाळ्यात मध्ये तुम्ही पाणीचं काय कंडिशन तिकडे पाण्याची? पाणी म्हणजे आता यंदा तरी थोडं पाणी पडले हो. पाऊस पडला हा. नाही तर असा पाऊस वगैरे काही नाही तिकडे पण. पिण्याच्या पाण्याची काय विषय तिथली गोष्ट? काय नाही. तुम्ही काय असं विहिरीचं पाणी वापरता की नदीचं? तर काय तुमच्या नदीचं नाहीच, असं विहिरीच म्हणजे असं बोरचं पाणी वापरतो. अच्छा. आणि तुम्ही कधीपासून म्हणजे किती वर्षापासून इकडे स्थलांतरित करताय? 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले. त्याच्या आधी काय करत होते तुम्ही? काय असंच खुरपून खायचं, कोणाच्या शेतात कामाला जायचं. अच्छा. सोयाबीनच्या दिवसात सोयाबीन काढायची. अच्छा. हं. आणि इथं आल्यानंतर मग तुमचं जीवन दररोजचं दिनक्रम कसा असतो? म्हणजे काय संध्याकाळी स्वयंपाक करायचा, शिळा स्वयंपाक रानात न्यायचा, ते रानातच जेवण शिळं खायचं. 3 वाजता फळामध्ये जायचं, ऊस, थंडीचा ऊस तुम्ही पण तोडायचा. हा, तुम्हाला म्हणजे तुम्ही काय काम करता? तोडता ऊस ऊस ते? तोडायचं, भरायचं. अच्छा. हं. हे लेकर तुमचं थंडीमध्ये वय किती आहे टाकायचे. माझं वय 60 आहे की. 60 वय आहे हं. आणि तरी सुद्धा तुम्ही सगळं काम करता? हं. तुमचे हे गुडघे वगैरे दुखत नाहीत का? दुखतेत ना. दुखतात तरी काम दुखलं करायला तरी काही विलाज नाही हो. इलाज नाही. आता गरीबाला काही विलाज नसतो. आणि तुम्हाला किती रुपये मिळतात दिवसाचे? दिवसाचं तर काय माहिती आता, जेव्हा बिल येईल तेव्हा आम्हाला कळतं, असं कळत नाही आम्हाला काय. तर एक अंदाजे एक 500 400 किती असे मिळत काय असतील? 500-400 भेटत असेल. तेवढे भेटत असेल. हो. आणि किती लोक घरचे काम करतात? घरचे बघा आमचे 4 माणसं आहेत. 4 माणसं. आणि ही लहान लेकर तुमची किती आहेत? हे काय एवढे हाय एवढेच. अच्छा. हिचं नाव काय आहे? हिचं नाव संगीता. तुझं नाव काय रे? हा? अरिता. अरिता. अच्छा, तो मुलगी आहे? हा, मुलगी. मुलगीच आहे. मला वाटलं मुलगाच आहे हा. अरिता आणि आणि संगीता. ही आणि राम. हा राम आहे. अच्छा. राम, तू शाळा जातो का रे? नाही जात? ही तर कुठली शाळा मुलांना तिकडे तिकडे शाळेला जाते तर. जातो शाळेला? कितवीत जातो? नीट बोल की जरा. घाबरला तू मला? नाही ना? मग कुठली कितवीला जातो तू शाळेला? पहिली. अरे 6वीला जातो तू? अरे भारी आहे. म्हणजे आम्ही तुझ्यापेक्षा खूप मोठा होतो त्यावेळी मी 6वी मध्ये होतो. एवढं तू लगेच 6वीला गेला यार. काय काय शिकलाय तू शाळेमध्ये? माहिती नाही तुला काय? काय तुला कविता बिविता आठवते? गाणं बिणं म्हणतात तुला? काहीच नाही येत. क्रिकेट खेळायला येत? खेळतो तू? काय करतो? बॅटिंग करतो, बॉलिंग करतो? हे काय लय लागलंय तुला पायाला? काय काय पडलाय का तू? मग काही सांगत नाही तुला घाबरते. तर मग यांच्या शाळेचं कसं असतं काकू? काय इथून गेलो शाळेत जायचं. आणि तुमची मुलं आता म्हणजे किती वर्षाची आहेत? आमचा हे मुलगा ही 4 वर्षाची, हे 2 वर्षाचं आणि हे 6 वर्षाचं. नाही, यांचे बाबा वगैरे त्यांची एज्युकेशन त्यांनी घेतलंय की नाही? शिक्षण? नाही, मुलाचं शिक्षण नाही. अच्छा. तुम्हाला काय म्हणजे वाटतं की मुलं शिक्षण केलं नाही हो त्यांनी. आज दरवर्षी आम्ही फॅक्टरीला यायचं, दरवर्षी फॅक्टरी यायचं. पहिलं शिक्षण- आम्हाला काही घर शिकलं नव्हतं, दार नव्हतं, काय नव्हतं. म्हणजे काय नव्हतंच. आता तरी आम्ही 1 गुंठभर एखादी जागा घेतली, पत्र्याचं असं शिड आहे बारकुस, त्या शिडामध्ये राहत होतं. आता तरी जरा बरं झाले म्हणायचं थोडं. अच्छा. हम्म. अवघड आहे की मग. आणि मग या मुलांचं जर आता शिक्षण झालं तर कुठेतरी परिस्थिती ह्यांचं चेंज थोडं होईल. आपलं करायचं म्हणायचं. पहिल्या मुलांचं शिक्षण नाही, काय नाही. आता ड्रायव्हर बी माझाच मुलगा आहे, अच्छा. काय ट्रॅक्टर चालवतात की ट्रक? ट्रॅक्टर आहे. आणि म्हणजे ट्रॅक्टर इथले असतात की तुमचे तिकडून घेऊन येतात? आमच्या तिकडून घेऊन आलो. तिकडून घेऊन आला. आणि अजून एक विशेष गोष्ट मला सांगायची आहे की हे जे लोक आहेत ना, हे सकाळी 4-5 वाजता शेतामध्ये जातात. आणि तुम्हाला माहितीच असेल की थंडीच्या दिवसामध्ये इतकी थंडी असते आणि अशा घरांमध्ये हे रात्री राहतात, ते पण या छोट्या छोट्या मुलांसोबत. आणि विचार करा म्हणजे थंडीमध्ये कसे हे जीवन काढत असतील. आणि सकाळी 4 वाजता हे शेतात जातात आणि ऊसामध्ये जाऊन ते ऊस तोडतात. प्लस ते ऊस किती मोळी ती म्हणजे जड असते, ते घेऊन त्या ट्रॅक्टरवर सोडून हे करतात. म्हणजे खूप कष्टाचं काम आहे आणि या ठिकाणी येऊन ते करतात. म्हणजे विशेष गोष्ट वाटते मला कधी कधी काकू. मी लहानपणापासून हे बघतोय
कारण मी इथंच वाढलोय लहानपणापासून. मी राहतो आता सध्या पुण्यामध्ये आणि मला नेहमी वाटतं की हे लोक कसे काय काम करत असतील. माझ्यासोबत ना याच वस्तीवर अजून एक काकू मला भेटल्या आणि त्यांना आपण विचारू की त्यांचे एक्सपिरियन्स आतापर्यंतचे कसे आहेत. तुमचं नाव काय काकू? मंगल मंगल. इथं येऊन तुम्ही काय काम करता? तुम्ही दिवसभर इथं असता की जाता शेतात? शेतात जाता. तुम्ही काय ऊस तोडता? ऊस भरता? भरून देतो. अच्छा. तुम्ही काय शिकलाय? शिक्षण तुमचं काय आहे? नाही शिकलेलं काही शाळेत. काय शिकलं नाही? तुमची मुलं मुलं तरी शिकलेत, मुलं पुरीकडे काय काय शिकलंय मुलामध्ये? शाळेत जातो? शाळेत कॉलेज? जाते 5वीला. 5वी जातो. तुमचा मुलगा 5वी जातो? 5वीला अच्छा. कुठे? बीडला की इथे? बीडला पुरी पिशी बारके. अच्छा. आणि मुलगी काय करते? मुलगी काय असंच कारखाना करते. तिथं पण कारखाने आहेत. तिथं ती कारखान्यावर कामाला जाते आणि तुमचा मुलगा तिच्याकडे आहे. हो तिच्याकडे. आणि इथे तुम्ही आणि तुमचे मिस्टर इथे कामाला आले. आम्ही इथं कामाला आलो तर जावायचं पुरगी आली कामाला. आणि एक बारकी पुरगी घरी. अच्छा. तर हे असं आहे म्हणजे अख्खी फॅमिली इकडे स्थलांतरित होते. यांचा एक छोटा मुलगा आहे, तो तिथे शाळेला थांबला. तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलांनी शिकलं पाहिजे? शिकलं पाहिजे. आणि मग तुम्ही त्याला सपोर्ट कराल का पुढे जाऊन की त्याला सुद्धा याच कामामध्ये नाही नाही त्याला नाही शिकायचं. कारखाना आम्ही करतो तसं त्याला नाही शिकायचं. आणि शिकावं मोठं व्हावं. काय वाटतं तुमच्या मुलांना काय झालं पाहिजे? नोकरी पाहिजे मोठ्या करा. नोकरी पाहिजे. आता तो शाळेला जातो दररोज दररोज शाळेत जाते. आणि अभ्यास वगैरे करतो का? अभ्यासी बारक्या पुरी पिशी ना. होय. बारक्या पुरीचं लग्न झालं. अच्छा. आणि कुठल्या मराठी शाळेत जातो तिथे? मराठी शाळेत. जिल्हा परिषदच्या. हो. आता मग तुम्हाला तर तुमचा लहान मुलगा आहे, तुमच्यापासून दूर, तुम्हाला आठवण वगैरे येत नाही? आठवण येते पण आता आपला फायदा करून घ्या लागेल ना त्याला. बरोबर आहे. हे तुमचं म्हणणं आहे ना, हे बरोबर आहे. त्याला त्याचा फायदा करून घेण्यासाठी जर तो तुमच्यासोबत राहिला तर तो सुद्धा याच क्षेत्रामध्ये येईल. आता ह्या दोन्ही पुरींनी शिकलं नाही त्या त्यांच्या राशी पुढच्या राशीला कारखाना. अच्छा. म्हणजे त्या मुलाच्या वाटेला ते नाही आलं पाहिजे असं तुम्हाला पसले वाटते? दोन पुरी, एक पोरग आणि एक पोरगी शिकली. ती हुशार आहे पोरगी. ती काय करते? ती शाळेत आहे ना. ती कुठल्या शाळेत आहे? ती तिकडे ते दिलं तिकडे. म्हणजे लग्न झालं? लग्न झालं शाळा शिकते. कितवीला आहे ती? 10वीला. एवढ्या 7वीतच लग्न केलंय म्हणजे आम्हाला कारखाना करायला लागतो. पण एवढ्या लवकर लग्न कसं काय केलं तुम्ही? आता आम्हाला कारखाना करायला लागतंय. कोणाच्या जीवावर लेकर सारा. आपण वय किती होतं? 7वी म्हणजे तिला लहान झाली की? लहान झाली पण आपले सासू सासरे नाही तर वारले. अच्छा. आणि मग तो मुलगा तुमचा जावई किती वर्षाचा आहे? जावया आता मोठा काय सांगू ते जावया आता. जावया मोठे आहेत ना. म्हणजे किती तरी 25, 30, 20 वर्ष झाली त्याला जावया. 20 वर्ष झाले. आणि मग मुलीचं तर वय तुम्ही म्हणलाय. पण दोघं सारखेच आहेत वयात. दोघं पण मुली आहेत ना. अच्छा. हम्म. ठीक आहे. आता काय गरिबी आता असल्यामुळे गरिबीसाठी आपल्याला करणं भागच आहे ना. हा एक मुद्दा मला खूप विशेष वाटला की मुलगी 7वीत आहे, ते 7वीत आहे आता. हो आज तिच्याजवळ तो लहान मुलगा 5वी वाला तिथे सोबत आहे. तिथं ते तो 2 वर्ष तिच्यापेक्षा किती झाले. लहान आहे? 2 वर्ष झाले शिकवते तिथं. आम्ही येऊनच देत नाही त्याचा. होय. हो. आणि तो चांगला अभ्यास करतो. तिचा चांगला अभ्यास करतो. हुशार आहे. तुम्ही कधी मी इकडे गेल्यानंतर त्याला भेटता का? जाऊ मग आता का गावाकडे गेल्या भेटत ना. भेटता? हो तिकडच असते शिकायला. पुरी पिशीत खायला पियाला. अच्छा. मोठं दुकान आहे कपड्याचं ही अच्छा. कुठे? बीड मध्ये? बीड मध्ये. सरकार लक्ष देतं काय? नाही ना, कुठलं देतोय आमच्याकडे सरकार लक्ष देतच नाही. आणि सरकारने जर लक्ष दिलं असलं तर आम्ही कशाला ऊसतोडा येतो? मराठवाड्यावर दुर्लक्ष करते असं सरकारचं म्हणणं आहे. करतोयच. तुम्ही कधी असं अपेक्षा काय मांडली तिथल्या तुमच्या नाही, नेत्यांकडे? तर तुमच्यातले नेते भरपूर चांगल्या लेवलवर काम करतात. नेते आमचे चांगले असले आम्ही इकडे येतच नाहीत. पण नेतेच आमचे बरोबर नाहीत. म्हणजे कधी तुमच्यापर्यंत ते पोहोचले नाही असं तुमचं म्हणणं आहे. नाही नाही. आणि तुमच्या दृष्टीनं म्हणजे तुमच्यातले जे मुलं आहेत आता ही, हो. ते हे जर शिकले वगैरे तर परिस्थिती चेंज होऊ शकते. पण मग त्यासाठी तुम्ही काय करता? म्हणजे आता या मुलांचं शिक्षण तर 6 महिने इकडे 6 महिने तिकडे. त्याच्यावर मग तुमच्यासाठी ऑप्शन काय आहे? आता काय आमचं हे ऑप्शन काही सुधारतच नाही आम्हाला. अर्ध काम इकडं ना अर्ध काम तिकडं. काय शाळा काय म्हणजे तुमच्यात कोणी शिकलेलंच नाही आतापर्यंत? नाही, आतापर्यंत कुणीच शिकलं नाही. तुमच्या इतके काही इथे लोक राहतात? नाही नाही. त्याच्या आधी सगळ्यात हायेस्ट शिक्षण कुणाचं आहे? आमच्या सुनाचं. किती शिकलेत त्या? 7वी. 7वी शिकलेत हायेस्ट शिक्षण? हो. तुम्ही काय शिकले की नाही? नाही, तुम्हाला वाचता येतं? काहीच नाही. आमच्या मालकाला फक्त अंगठा आहे बघा आमचा.
होय, तुम्हाला पण तुम्ही सही म्हणणार वगैरे का नाही सही कर तरी सही येणार नाही आम्हाला, फक्त अंगठा. पैशाचा व्यवहार मग कसं समजतो? काय नाही तुम्हाला समजत नाही, त्यांना आमच्या सुनाला समज. सोनबाई सगळं बघतात. हो त्या सुद्धा पण जातात शेतामध्ये. हो आता ते तिकडे गेलेत ऊस आता तोडायला. सध्या शेतात आहे. अवघड आहे म्हणजे 2026 सध्या सुरू आहे आणि महाराष्ट्राची कंडिशन अशी, म्हणजे महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे, देशाला दिशा दाखवणार राज्य आहे, प्रगत राज्य आहे. महाराष्ट्राचा जो काही टर्न ओव्हर आहे तो अख्ख्या देशामध्ये सगळ्यात जास्त आहे. पण महाराष्ट्रामध्ये असेही लोक आहेत, म्हणजे असाही समाज आहे की त्यांना अजून पण त्यांचं मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालेलं नाही आहे. त्यांना काकूंना पैशाचा व्यवहार पण इतका समजत नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, सही करता येत नाही. आणि त्यांच्या मुलांची पण तीच कंडिशन आहे. म्हणजे त्यांच्या मुलांचं वय असेल जवळपास 35 वय असेल ना तुमच्या मुलांचं? हो 35 म्हणजे माझ्या एवढे असतील. तर त्यांना सुद्धा अजून लिहिता वाचता येत नाही. त्यांच्या जो सूनबाई आहेत त्यांचं हायेस्ट एज्युकेशन 7वी पर्यंत आहे. म्हणजे विचार करा, जर तुम्ही एज्युकेशन घेतलं नाही तर परिस्थिती चेंज होणार नाही. पण यांचं एज्युकेशन करायला एका ठिकाणी हे स्थिर पाहिजेत. कारण या मुलांचं शिक्षण करायसाठी 6 महिने इकडे असतात तिकडे असतात. तर एका ठिकाणी कुठेतरी स्थिर असेल तरच या मुलांचं काहीतरी होऊ शकतं. तर मला असं वाटतं की सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, किंवा यांच्या मुलांची जी व्यवस्था आहे त्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. नाहीतर ही परिस्थिती काही सुधारणार नाही आहे. बरोबर आहे ना काकू? नाही, आम्ही म्हातारी झालं तरी धंदा करणार हो. पण असं नाही आता मला का काय आमचं ना, वय आहे का? तुमचं नाही ऊस आहे. तोडायचं वय आहे का तुमचं आमचं? आता आराम करायचं वय आहे. हा तुम्ही 60 वय झालं तुमचं, आहे का तरी वय? तुम्ही जाताय. पण या मुलांच्या वाट्याला ते आलं नाही पाहिजे ना. आता ह्या मुलाच्या वाट्याला ते चालू काय करायचं यांनी? ते जर शिकले नाही तर यांचंही मग भविष्य अंधार आहे काय का नाही? होणार? हा? तेच तर आहे. तर खूप डेंजर आहे. आता याच्यावर काय मार्ग कसा निघणार हा प्रश्नच आहे. तुम्ही आता गेले 30 वर्ष म्हणताय की हेच करताय, तुमची पिढी पूर्ण याच्यातच गेली. गेली समधी. तुमच्या मुलांची आमच्या पिढी सासू सासऱ्यांनी तेच धंदा केला आणि आम्ही पण तेच केला, आणि आता आमचा मुलगा बी तेच केलं. पुन्हा आमचं काय राहायचंय सांगा? पियाची बाटली फेक पुढे. अवघड आहे. मोबाईल वापरते तू? काय युट्यूब वगैरे बघते? काय बघते युट्यूब? तुला काय आवडतं? म्हणजे व्लॉग आवडतात काय, असं कुठलं काय बघते युट्यूब? न्यूज बघते, गाणे बघते, काय बघते? पिक्चर बघते? नाही. अभ्यास करायला तुला आवडतो का? कुठला विषय तुझा आवडीचा? हिंदी. हिंदी येतं तुला चांगलं? म्हणजे एखादी कविता वगैरे येते तुला हिंदीतली? पण हिंदी तुला आवडतं, सब्जेक्ट आवडतो? गणित, इंग्लिश आवडतं का तुला? आवडतं. तू अशी जे म्हणजे कमी बोलते तू की असं घाबरली तू मला? अलिफा नाव आहे तुझं? अफिफा नाव आहे या ताईचं, आणि ही सध्या 6वीला आहे. पण झालं असं की यावर्षी ती इकडे शिफ्ट झालेत, स्थलांतरित झालेत. तिच्यामुळं तिचं निम्म जे वर्ष आहे ते आता इथं जाणार आहे. मग तुला पास करतील का तुला यावर्षी? पण 6 महिने जाणार नाही तर करतील. पण तुझं पण तुझं राहिलं की मग हे शिकायचं राहिलं ना 6 महिन्याचं, इथून गेल्यानंतर जाशील. मग तुझं डायरेक्ट 7वीतच जाशील. हा, डबल 7वीत बसशील का? म्हणजे हे वाया गेलं म्हणून? हे चांगलं आहे. ठीक आहे, वाया गेलं, पण जर ते बसवत असतील तर बसू शकते तू, किंवा जर तू अभ्यास केला असेल चांगला तर डायरेक्ट परीक्षा पण देऊ शकते. तर हे सगळं आहे ना, हे महाराष्ट्र म्हणजे इतका भारी असून सुद्धा महाराष्ट्राची ही कंडिशन आहे. हे कसे राहतात लोक, मला आश्चर्य लहानपणापासून वाटतं. आणि आज ना यांच्यासोबत थोडं इंटरॅक्शन करून मलाही चांगलं वाटलं. सो असं आहे सगळं. सध्या मी उसाच्या शेतात आलेलो आहे. माझ्या गावातलंच एक शेत आहे, आणि ज्या वस्तीवर मी गेलेलो होतो त्या वस्तीवरचे जे कर्ते पुरुष आहेत, महिला आहेत, त्या सध्या याच शेतामध्ये ऊस तोडायला आलेले आहेत. आणि तिथं त्यांचं काम मी पाहायला आलो आहे. माझ्यासोबत ना माझा मित्र आहे सचिन, आणि याला तुम्ही आधीच्या पण एका व्लॉगमध्ये पाहिला असेल. माझा 1ली ते 10वी पर्यंतचा हा मित्र आहे. हां, तर सचिन हा गावामध्ये त्याची स्वतःची एक व्हॅन आहे आणि तो ट्रॅव्हलिंगचा बिझनेस करतो. इथल्या गावातल्या लोकांना कुठं जायचं असेल तर त्यांना सोडायचं वगैरे काम सचिन करतो. मलाही बऱ्याच वेळा सोडतो. तर सचिन आणि या लोकांची, ऊसतोड कामगारांची चांगली म्हणजे एक बॉन्डिंग आहे. तर ती यासाठी आहे कारण सचिन त्यांना बऱ्याच वेळेला या लोकांना कुठं जायचं असेल, मदत करत असेल तर तो मदत करतो.
तर काय वाटतं म्हणजे या लोकांबरोबर तुझं कसं नातं आहे? काय नाही, असंच एक मित्रानं सकाळ सकाळ फोन केला होता की जर आजारी पडलेले, मग त्यावेळेला कोण उपलब्ध नव्हतं, त्यावेळी मी स्वतः गेलो, त्यांना दवाखाना दाखविला. मग भाडे किती बोलले मला, मग XYZ भाडं मी सांगितलं, मग दिल तेवढं भाडं घेतलं आणि मी आलो. अच्छा. आणि म्हणजे यांच्याकडून तो असं काय स्पेसिफिक पैसे घेत नाही? पेसिफिक असं काय नाही, मी बोलतो माझं भाडं काय असेल ते, पण दिल तेवढं मी घेतो. असं त्यांना काय जबरदस्ती काय करत नाही, एवढंच द्या. आणि मला एक सांग की आपण लहानपणापासून या लोकांना पाहत आलोय, होय. तर तुझं यांच्याबद्दलचं मत काय? यांचं काम कसं वाटतं तुला? त्यांचं काम म्हणजे अक्षय सांगायचं म्हणजे खूप हालाकीचं त्यांचं जीवन म्हणजे कष्ट आहे. त्यांची लहान मुलं तू मागाशी बघितलास, किती लहान मुलं संघर्षमध्ये जातात. पाठी 4ला उठून आंघोळ बिंगोळ जेवण वगैरे करून 5:30ला म्हणजे त्यांनी फडात असतात ऊस तोडायला. ऊस तोडून 9:30 10 वाजता 12 वाजता म्हणजे त्यांची पूर्ण गाडी भरलेली असतात. सगळं पूर्ण फॅमिली त्यांनी ऊस वगैरे भरतात. बरोबर. तिथनं डिस्पॅच म्हणजे 12-1ला म्हणजे त्यांची गाडी फॅक्टरीला, शिरोळा किंवा पंचंगेला कुठं पण असेल तिकडं त्यांनी जातात. मान दिवसाच दिनचर्या त्यांचा दररोज हा चाललेलाच आहे. आणि ते रात्री जातात ते. रात्री जातात. आणि त्यात तुला सांगायचं म्हणजे आपल्या गावापासून 1 किलोमीटर अंतरावर नदी आहे आपली, बरोबर. आणि त्यांची वस्ती गावा शेजारी आहे. किती हलाक्याची थंडी आपल्याला चालू आहे. त्या थंडीमध्ये त्यांनी लहान मुलं, ना स्वेटर ना काही नाही, उठून जाणे. मी त्यांना विचारलो, अक्षय तुम्हाला थंडी वगैरे वाजते का नाही, तर त्यांनी मला काय बोलले असतील, सचिन थंडी कोणाला वाजत नाही, थंडी प्रत्येकाला वाजते. माणूस आहे यार शेवटी. माणूस आहे शेवटी फडात आम्ही गेल्यावर 15-20 मिनिटं तोडलो की आम्हाला त्याचं काही वाटत नाही. बरोबर. आम्हाला ती सवय झाली म्हणते त्यांनी. मी त्यांना म्हटलं आपण राहतोय बंगल्यामध्ये, घरामध्ये राहतोय, सगळी वस्ती अशी आहे, तुमचं हलक्यात कसं, ते आम्हाला सवय झाली बोलतात. अवघड आहे यार, म्हणजे लयच डेंजर कंडिशन आहे. आणि 2026 चालू आहे सध्या, 26 चालू आहे. आणि कुठं माणूस चंद्रावर गेलाय. चाललंय. आणि इथे अजून महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था आहे. महाराष्ट्र म्हणजे इतका प्रगत महाराष्ट्र आहे, तरी सुद्धा समाजातील काही असे लोक आहेत त्यांची अवस्था अशी. तर आता आपण जिकडे जातो तिकडे ते तोडतात, गाडी बेडी घालून देते त्यांची. ठीक आहे ना. तर असा हा खेळ आहे सगळा. तर सध्या मी ऊसाच्या शेतात आलोय, आणि शेतात आल्यानंतर इथे जे शेत आहे या शेताला कदाचित आग लागली होती, त्याच्यामुळे इथला ऊस जळालेला आहे. आणि जर जळालेला ऊस असेल तर लवकर त्याची तोड असते. तर हा ऊस त्यांनी तोडून ठेवला ॲक्च्युली, आणि ते आता सध्या गाडीमध्ये भरतायत. आणि हेच ते सगळे आपले ऊस तोड कामगार बांधव आहेत, ज्यांच्या राहत्या ठिकाणी पण आपण गेलो होतो. सध्या हे ऊस भरत आहेत. इकडे काका आहेत. काका तुमचं नाव सांगा ना. माणिक कुचेगा. आणि तुम्ही कुठले? बीडचे? बीडचे, नांदूर. होय. आणि कधीपासून इकडे तुम्ही काम करताय, म्हणजे किती वर्षापासून येत आहे इथं? हां, 12 वर्ष. म्हणजे हेरवाडातच येत आहे की दुसऱ्या गावात जात आहे? हेरवाडात. हेरवाडातच येत आहे. मग गाव कसं वाटलं तुला आमचं? नंबर आहे. 1 नंबर आहे. आणि आता हे सगळं तुम्ही तोडलंय, कधी तोडलंय? सकाळपासून की रात्री? 6 वाजता सकाळ. 6 वाजता आलाय. आणि दुपारी मग घरी गेले होते काय? नाही, जेवण वगैरे इकडेच? इथंच. टिफिन आणला होता तुमच्या? आता घराच्या ठिकाणी पण मी गेलो होतो. होय. तुमचे बरेच लोक सध्या आराम करत होते, पण ते बोलले की आमचे घरचे सगळे करते जे पुरुष आहेत, स्त्री आहेत, त्या सध्या शेतात गेल्यात म्हणे. तर मग आता हे भरायचं काम चालू आहे. आणि मग याच्यानंतर सुट्टी कधी? 6ला, 7ला, 8ला. म्हणजे 12 तासापेक्षा जास्त होतं की तुमचं काम? होईल त्यावेळेस सुट्टी. जेव्हा होईल गाड्या 2 भरून गेल्याशिवाय सुट्टी नाही. अच्छा. आणि कुठल्या कारखान्यावर चाललंय हे? गुरुदेव. इथं चाललंय की म्हणजे? होय. आणि ड्रायव्हर कोण आहे? दादा? मुलं काय त्यांचं? तुझं नाव? दादा नाव काय? अमोल. पुढे अमोल, की इकडे ये की तू. मी इकडे येतो थांब. अमोल हे ड्रायव्हर आहेत. आणि तू काय, तुझं वय किती आहे? माझं वय आता 24 आहे. म्हणजे तू माझ्यापेक्षा लहान आहे की लय? होय. आणि मग तू शाळा वगैरे काय शिकला की नाही? हे नाही, लहानपणापासून इथंच आहे, त्यामुळे काय शाळा शिकलाच नाही? काहीच नाही? म्हणजे लिहिता वाचता येतं? थोडंफार येतं, एवढं काय येत नाही. कधी शाळेत गेला नाही? नाही. मग लग्न वगैरे झालंय? होय, लग्न झाले. आता तुझी मुलं वगैरे आहेत का? होय आहे. गाड्यातून येतो दररोज? काय 20, 21, कधी 15 देतात, कधी 16 देतात, 17 देतात. म्हणजे तू ऊस तोडतो पण, भरतो पण, आणि गाडी घेऊन जातो. आणि बाकीचे हे तुमचे सगळे एकाच गावचे सगळे तिकडचे? सगळे. या काकू पण आहेत. काकू तुमचं नाव काय? राधा. कुसुम काकू आहेत. कुसुम जाधव. आणि तुम्ही कधीपासून काम करताय हे? आम्हाला झाले की 6 वर्ष झाले की. आणि तुमचं वय काय? वय 30. 30 वय आहे. अच्छा.
काकूंचं वय 30 आहे तुमचं? माझं वय 45 आहे. तेच म्हटलं तरी पण कमीच वय आहे तुमचं. तसं तुझं वय किती? 25 वय आहे तुझं. हा पण दादा माझ्यापेक्षा खूप लहान आहे, पण काम आता इतके करावं लागतं की त्याच्यामुळे काय स्वतःकडे लक्ष देणं होत नाही. तुझं लग्न झालं? नाही नाही माझाच मुलगा आहे ते. तुमचाच मुलगा आहे. आणि तुझं हे शिक्षण काय केलं की तू? शिक्षण 10वी झाले. 10वी झाली आहे. मग तुला लिहिता वाचता येते की रे? येते की जरा इंस्टाग्राम रील वगैरे बघतो? युट्यूब? आणि अजून एक मला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की आता ते मशीन आले ना तुमची, आता हे तोडायचं हार्वेस्टर मशीन आहे, त्याच्यामुळे तुमचं काम काय कमी झालंय? होय काय कमी झालंय जरा, काय एवढं लेबर कमी झाल्यामुळे ती मशीन पण आल्या. त्याचा फटका तुमच्या कामावर होय पडतो? बसतंय की. आधी तुम्ही 6 महिने असायचे की 5 महिने? होय 5, 5.5, 6 महिने आता चालायचं. टाइम कमी झालाय काय? होय आता आता 3 महिन्यात 3.5, 4 आता हो पुढे जायचं. 3.5 महिन्याच्या आताच यायला लागले आता चालायला. अच्छा, आता इथून गेल्यानंतर तुम्ही काय 2 करता? महिन्याचा फटका बसला आम्हाला. इथून आता तिकडे गेल्यानंतर काय काम करता? आमच्या गावाकडे पुन्हा शेतीतलं हे तुमची शेती आहे? शेती नाही. म्हणजे तुम्ही सगळे शेतमजूर आहे? होय शेतमजूरच. जे काम लागेल ते करायचं. अच्छा. आणि पाणी वगैरे तुमच्याकडे उन्हाळ्यात नसतं वाटलं की? एवढं पाणी नाही. यावर्षी पाऊस पडलाय का? होय यावर्षी जरा हाय पाण्याची जरा जास्तची आहे गॅरंटी लिमिट आहे. पण एवढं काय नसते. तुमचं नाव काय आहे ताई? स्वाती स्वाती. तुम्ही काय एज्युकेशन शिकलाय वगैरे? 8वी. 8वी शिकलाय तुम्ही? अरे वा. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं ना शिक्षण घ्यावं? वाटत होतं शिक्षण घ्यावं, पण आई वडिलांची परिस्थिती नव्हती, ते बी हेच काम करतात. अच्छा, तुम्ही तिकडच्याच आहे? होय म्हणजे बारामतीकडचे. तुम्ही बारामतीचे आहे? होय अच्छा, बारामतीत कुठले? बारामतीत माळेगाव साखर कारखाना. अच्छा, तिकडचे आहे तुम्ही? हो अच्छा अच्छा. तुमचं लग्न झालं? होय 9 वर्ष झाली. 9 वर्ष लग्न झालं. तुमची ते मुलं? मालक आहेत, ते घरी आहेत, ते 3 मुलं आहेत माझी, 2 मुली 1 ते मी भेटलो होतो ते. हा, काकूनी सांगितलं होतं की आमचे सुनबाई शिकलेले आहेत आणि तुमच्या घरामध्ये तुम्हालाच फक्त व्यवहार समजतो असं त्यांचं म्हणणं होतं. होय थोडंफार समजतं आपल्या कामापुरता, जास्त नाही काही. अच्छा अच्छा. आणि मग तुमचं आता तुम्हाला काय वाटतं, तुमची जी मुलं आहेत लहान, तर त्यांचं शिक्षणाचं तुम्हाला असं पुढं काय व्हावं असं वाटतं? म्हणजे जे आम्ही केलंय ते आमच्या मुलांनी नाही केलं पाहिजे. तुमच्या बोलण्यातून ते दिसतंय म्हणजे नाही केलं एज्युकेशनचं पाहिजे. महत्व काय आहे ना. कारण कसं आहे, मी आमचेही घरचे लोक शेतमजुरीच करायचे, पण त्यांनी ना आम्हाला शिकवलं. आम्ही मग नंतर काय केलं, 10वी नंतर मी घरातून बाहेर गेलो, हॉस्टेलवर राहिलो. मग ते तुमच्याही मुलांना तो स्कोप आहे, हा हा त्यासाठी तुमचं इनिशिएटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. हा आणि तुमच्या बोलण्यातून ते दिसतंय. तर ते मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांना ना शिक्षण दिलं पाहिजे. असं कारण सरकार प्रत्येकाकडे लक्ष देत नाही. ऑब्व्हियसली सरकारनं पण लक्ष दिलं पाहिजे तुमच्याकडे, पण ते देत नाही. पण आपली एक कर्तव्य जबाबदारी ही आहे की तुम्ही पण तुमच्या मुलांना इनिशिएटिव्ह घेऊन शिकवलं पाहिजे. बरोबर आहे तुमचं. पण आता ह्या कामातून होत नाही, घडत नाही, काय करता, वेळ मिळत नाही त्यांना सांभाळायला. आता 1 जण घरी आहेत, आता पुढल्या वर्षी बघू, जसं आपल्या परिस्थितीने घडेल तसं घडवायचं. होईल, नक्की होईल. होय आणि ही परिस्थिती सुधारायला अशाच लोकांची गरज आहे. आणि ताईंनी स्वतः एज्युकेशन घेतलं 8वी पर्यंत, त्यांची इच्छा होती पण ते शिकू शकले नाहीत, पण त्यांच्या मुलांना ते नक्की शिकवणार आहेत. आणि दादा तू इनिशिएटिव्ह घे यासाठी, आणि परिस्थिती नक्कीच बदलेल. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण ऊसतोड कामगार यांचं आयुष्य कसं आहे, म्हणजे 6 महिन्याला ते त्यांचं मराठवाड्यामधलं आपलं घर सोडून, तो रिजन सोडून पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतात आणि इथे येऊन मग इकडे असे एवढे अवजड काम करतात, एकदम हालाकीचं काम करतात. तर त्यांचं आयुष्य कसं आहे, त्यांची जीवनचर्या कशी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न मी आपल्या व्लॉगच्या माध्यमातून केलेला आहे. सो खूप भयानक परिस्थिती अजूनही आहे 2026मध्ये. त्यांची 2री 3री पिढीसुद्धा हेच काम करते आणि होप सो पुढच्या पिढ्या त्यांच्या शिकल्या पाहिजेत असं मला पर्सनली वाटतं. पण कधी हे चेंज होणार आहे माहिती नाही आहे. यांच्यासोबत मी त्यांच्या कामाच्या ठिकाणी बराच वेळ घालवला. त्यातून मला हे जाणवलं की हे सगळेजण आपलं काम करताना अगदी प्रामाणिकपणे काम करतात आणि हसत खेळत काम आपलं ते एन्जॉय करतात. इतकं कष्टाचं काम, परंपरागत आलेलं दारिद्र्य, निरक्षरता, यापैकी एकही गोष्ट त्यांच्या चेहऱ्यावर मला इथं जाणवली नाही. अज्ञानातच चूक आहे जे म्हणतात ना, ते कदाचित हेच असावं. पण यांचं हे दारिद्र्य त्यांच्या पुढच्या पिढ्यांना वारशामध्ये नाही मिळालं पाहिजेत असं मला वाटतं. त्यासाठी समाजातील काही घटकांनी समोर येऊन यांच्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं आहे. त्यांना योग्य दिशा दाखवणं गरजेचं आहे. काही बदलासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. होपसो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझं बुलेटवाला अक्षय हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. त्यासाठी RJ अक्की हे माझं इंस्टाग्रामचं पेज आहे, त्याला नक्की फॉलो करा.
FB वर असाल तर RJ अक्षय हे माझं पेज आहे, तिथेही फॉलो करा आणि स्वतःची काळजी घ्या. पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच भेटूया. टाटा, टेक केअर, बाय बाय.